लग्न झालं, 2 वर्ष झाली, घरून किंवा असं खूप म्हटलं जातं की फॅमिली प्लॅनिंग करा किंवा आता आपण बघतो की खूप सारे सेलिब्रिटीज असतात जे कलाकार मंडळी बोलतात की नाही आम्हाला फॅमिली प्लॅनिंग करायचीच नाही. याकडे तुम्ही दोघं जेव्हा या इंडस्ट्रीतले असता तेव्हा काय ओपिनियन द्याल त्यावर किंवा तुमचं काय मत मांडाल की या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? माझ्याकडे बघते या गोष्टीकडे बघायचंय, माझ्याकडे नाही. बेसिकली आम्ही डिस्कस करतो याबद्दल, पण कसं आहे की फॅमिली प्लॅनिंग मध्ये केलं तर मग ही जर करिअर थांबेल किंवा सगळ्यांच्या गोष्टी हे होतील. त्यामुळे आम्ही सध्या तरी त्याचा काही जास्त विचार करत नाही. बघू अजून 1 वर्षांनी काय करता येते तसा विचार करतो. नाहीतर मग सेकंड ऑप्शन आपला आहेच की अडॉप्ट करणे आणि ह्या गोष्टी. हे आमचं आधीपासूनच आहे की जर तुला जर नसेल आपल्याला काही पुढे काही प्लॅनिंग नसेल करायचं तसं तर आपण अडॉप्ट करू. आमचं खूप आधीपासूनच ठरलं होतं. ते पण आहे. पण हा बॉन्ड ना मला खूप खेळकर दिसतोय. मग असं मी बोलते ते आपण बोलतो ना खेचाखेची असते, खूप चालू असतं ते कोणाकडनं जास्त होतं, असं कोणाकडनं जास्त चिडवलं जातं. मी टॉन्ट जस्ट बऱ्यापैकी हे करतो तर ती जरा चिडते त्याच्यावरती आणि मग रुसवा फुगवा आणि मग त्या सगळ्या गोष्टी होतात. येस. पण नवरा म्हणून आणि एक निर्माता म्हणून जेव्हा आपण काम करतो, म्हणजे केलंयच ऑलरेडी, नवऱ्याच्या आधी निर्माता म्हणून काय वाटतं? निर्माता म्हणून जास्त चांगलं की नवरा म्हणून जास्त? निर्माता तर बोलतच नाही. पण ही नोकझोक जी झाली ती कुठे थांबली? नाही आताही आहे तो. आता पण जर आम्ही कुठे बाहेर गेलो लग्नानंतर तरीही तो प्रोफेशनलच वागतो. त्याला असं फार बोलायला आवडत नाही 4 चौघांमध्ये कुठेही आपण काय हे करायचं नाही किंवा काय नाही. त्यामुळे तो त्याच्यावरती ती भांडते पण तुम्हाला काय भेटत नाही, बोलत नाही किंवा ऍटलिस्ट हातात हात तर घे किंवा ऍटलिस्ट त्या गोष्टी तर ते काय करू, ते सवय नाही येत किंवा ते जरा गिल्ट. पण सरप्राईज देणं म्हणजे जसं आज झालंय, जे मिळालेलं सरप्राईज असं कोणी कोणाला दिलं आणि एक एक जी स्वतःहून तिकडे दिलेली आणि तिकडनं इकडे आलेली जी नेहमी लक्षात असते किंवा आपण सोबत ठेवतो, अशी कोणती? भरपूर गोष्टी जे दिलेले सरप्राईज म्हणून ते ठेवते व्यवस्थित सगळं. पण अशी काहीतरी आठवणीतील असेल की अरे तेव्हा मला हे दिलेलं किंवा तेव्हा मला हे तिने दिलेलं, असं काय अशी तर आधी दिल्यामुळे काही नाही. असं भरपूर ओके, काय काय मिळालं असं? ड्रेसेस किंवा कपडे तर भरपूर मिळतात मला. आणि ज्या मला आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला हजर असतात. मला तुला हे आवडतंय का, ठीक आहे मग हे मिळालंच आहे तुला. सो अशा बऱ्याच गोष्टी ज्या मला आवडतात. किंवा काही ठिकाणी मला फिरायला जायला आवडतं, मग काही ठिकाणी मला डिनर करायचं. डिनर सगळ्यात महत्वाचं डिनर. ओके, आमच्यासाठी सरप्राईज म्हणजे हा बाबा त्या ठिकाणी चाललं मग वाव करून मग ते तसं अनएक्सपेक्टेड प्लॅन्स असतात किंवा अनप्लॅन जे असतात ते मला आवडतात. म्हणजे दोघांनाही आवडतात. येस, पण महागडे कुठलेही वस्तू देत नाही, लक्षात ठेवा. नाहीतर बाबा निर्माता म्हणून बाबा आई आपलं काहीतरी काही असं काही नाहीये. मराठी निर्माता आहे, एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे आणि अशा नॉर्मल गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. असं नाहीये की ही ऍक्ट्रेस आहे किंवा मी प्रोड्युसर आहे त्यामुळे हिला एक्सपेन्सिव्हच दिलं पाहिजे, आपण याच ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे, असं नाहीये. सगळ्या ठिकाणी आम्ही जातो. सगळ्या आय थिंक बर्थडेला मी काय गिफ्ट दिलं होतं? बर्थडेला मी फक्त ₹0 वाला गिफ्ट दिलं. काय दिलं होतं? एक लेटर दिलं बस. आणि ते पण एक स्वतःच्या अक्षरामध्ये गेलं. ते खूप महत्वाचं आहे आजच्या घडीला की बाबा एक मेसेज होता जो खास माझ्यासाठी होता पर्सनली. मेसेज त्यांनी लिहून मला सकाळी गिफ्ट केलं. वाव, किती छान. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.